श्री राम 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 बजरंगबली हनुमंतरायाला अवताराला यावं लागलं आणि येऊन भक्ताची संकट दूर करावी लागली। भगवान शंकरजी हनुमान का झाले आपण त्याची कारण पाहिली। आणखी एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर सांगून जातो। एक हनुमत रहस्य नावाचा ग्रंथ आहे, जरूर घेऊन जा आणि आपल्या घरी वाचा। छोटा ग्रंथ आहे, अगदी छोटा। त्या ग्रंथामध्ये एक सुंदर चरित्र कथा आलेली आहे। भगवान बजरंगबली हनुमंतरायाच्या जन्माचं कथन त्याच्यामध्ये आलेलं आहे। म्हणे एक दिवस काय झालं, भगवान शंकरजी विष्णू परमात्म्याकडे नारायणाकडे गेले आणि विष्णू परमात्म्याला म्हणू लागले, देवा अहो आतापर्यंत तुमची जेवढी रूप झाली ना तेवढी मी पाहिलेली आहे, पण तुमचं एक रूप मात्र पाहायचं राहिलेलं आहे। त्या रूपाचं नाव आहे मोहिनी अवतार। आपल्या नेवाशा गावामध्ये आहे ते रूप। भगवान शंकरानं पाहिलेलं नव्हतं। भगवान शंकरजी म्हणतात, देवा मला ते रूप बघायचंय। भगवान परमात्मा सांगतात, महादेव तुम्ही ते रूप बघू नका, तुम्ही पागल होऊन जाल, इतकं सुंदर रूप आहे ते। महादेव म्हणताय, देवा अहो मी कामाला जिंकलेला माणूस आहे, मला तुमचं ते मोहिनी रूप बघायचंय। अहो सांगतोय मी तुम्हाला नका पाहू, तुम्ही पागल व्हाल। नाही देवा मला बघायचंय ते रूप। आणि मग भगवान शंकरजीच्या आग्रहामुळे विष्णू परमात्म्यानं मोहिनी रूप धारण केलं आणि त्या मोहिनी रूपाला महादेवानं पाहिलं। कामाला जिंकलेलं व्यक्तिमत्व, काम ज्याच्या ताब्यात होता, अरे कामाकडे पाहिलं तर काम जळून भस्म होत होता, एवढं सामर्थ्य महादेवाचं। पण त्या मोहिनी अवताराला पाहिलं आणि भगवान शंकरजी आसक्त झाले, त्यांचं तेज स्खलित झालं। आता ते तेज जर या भूमंडलावर पडलं तर या संपूर्ण भूमंडलाचा नाश होईल। मग ते भगवान विष्णू परमात्म्यानं परत मोहिनी रूप आवरून घेतलं आणि ते महादेवाचं तेज आपल्या हातामध्ये घेतलं। अहो ते सामान्य तेज नव्हतं, त्या तेजानं ही संपूर्ण पृथ्वी नष्ट केली असती, एवढं प्रचंड भयानक तेज होतं महाराज। आणि आता ते तेज भगवान विष्णू परमात्म्यानं आपल्या हातामध्ये घेतलं आणि एक दिवस इकडे गौतम ऋषींची मुलगी अंजना, या अंजनीला एका महात्म्यानं सांगितलं होतं, अंजना तुझं भविष्य मला दिसतंय बघ, तुला लग्नाच्या अगोदरच एक मुलगा होणार आहे। ती अंजना म्हणते, असं होऊ शकत नाही। असं जर होणार असेल तर मग मी आजपासून प्रतिज्ञा करते, कारण नियम असा आहे पुरुषाशिवाय पुत्र प्राप्ती नाहीये। नवसे पुत्र होती तो का करणे लागे पती। मग जर मला लग्नाच्या अगोदर मुलगा होणार आहे तर मी आज प्रतिज्ञा करते, इथून पुढे मी कोण्याही पुरुषाचं मुख सुद्धा पाहणार नाही। अंजनीने प्रतिज्ञा केली हो, स्वतःला एका गुहेमध्ये कोंडून घेतलं। तिच्या जवळ 4-2 दासी असायच्या आणि मग इकडे भगवान विष्णू परमात्म्यानं ते भगवान शंकरजीचं तेज घेतलं आणि त्या गुहेच्या जवळ आले आणि मोठ्यानं आवाज दिला, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि। आतमधून आवाज आला, हे ब्राह्मण महाराज मी तुम्हाला भिक्षा देऊ शकत नाही, कारण मी नियम केलेला आहे, मी कोण्याही पुरुषाचं मुख पाहत नाही। त्या ब्राह्मणाने सांगितलं, ठीक आहे मग एक काम कर, आम्हाला पाणी तरी पाज। ती म्हणे, एक काम करा, पाणी प्यायचंय ना, या गुहेला एक छिद्र आहे, त्या छिद्रावर मी पाणी ओतते, तुम्ही ओंजळीमध्ये पाणी घ्या आणि पाणी प्राशन करा। पण ब्राह्मणांनी विचारलं, हे माते
आमचा सुद्धा एक नियम आहे, आम्ही त्याच्याच हातून पाणी प्राशन करतो की ज्यानं जीवनामध्ये गुरु केलेला आहे. तू गुरु केलाय का? तिने सांगितलं नाही, मी गुरु केला नाही. पण एक काम करा ना, तुम्हीच माझे गुरु व्हा, तुम्हीच मला गुरु दक्षिणा द्या. आणि मग ब्राह्मण सांगतात गुरु दक्षिणा देणार तू, आम्ही तुला गुरु मंत्र देतोय, तू एक काम कर, त्या छिद्राला कान लाव, आम्ही त्याच्यातून तुला गुरु मंत्र देतो. त्या अंजनीने आपला कान त्या छिद्राला लावला. भगवान विष्णू परमात्म्यानं वायुदेवाचं आगमन आवाहन केलं, वायुदेवाचं आगमन झालं आणि सांगितलं, हे वायुदेव, हे जे भगवान शंकरजीचा तेज आहे हे त्या छिद्रातून वायूच्या मार्फत तुम्ही तिच्या कानापर्यंत घेऊन जा आणि कानापासून तिच्या गर्भापर्यंत पोहोच करा. आणि मग वायू देवतेनं ते तेज त्या छिद्राच्या माध्यमातून कानापर्यंत नेलं आणि कानातून तिच्या गर्भामध्ये तेज प्रविष्ट केलं आणि बजरंग बली हनुमंतरायाचं प्राकट्य गर्भामध्ये झालं. आता ऐका, भगवान शंकरजीचं तेज होतं म्हणून आपण म्हणतो बघा, शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजग वंदन. शंकरजीचं तेज आहे म्हणून शंकर सुवन, केसरी राज आहे, केसरीचा मुलगा आहे म्हणून केसरी नंदन. आणि पवन सुत हे भगवान हनुमंतरायाचे 3 पिता आहेत. हनुमंतरायाच्या जन्माच्या अनेक कथा आपल्याला पाहायला मिळतात. वेळ आपल्याकडे फार कमी राहिलेला आहे, आपल्याला आणखी पुढे झाकीचंही पात्र तुम्हाला दाखवायचंय. आज आपल्याला थेट जायचं कुठपर्यंत आहे, भगवान परमात्म्याची हनुमंतरायांनी सुग्रीवा बरोबर जी मैत्री करून दिली ना, तिथपर्यंत आपल्याला चिंतन बघायचंय. अगदी आपण काही करू. ऐका, हे जे सगळं चरित्र लिहिलंय ना, हे चरित्र लिहिणारे कोण आहेत माहितीये? श्री संत तुलसीदासजी महाराज आहेत. तुलसीदासजी महाराजांनी आपल्या करता ही पर्वणी दिलेली आहे. हे तुलसीदासजी सामान्य नव्हते. तुलसीदासजी महाराजांचं सामर्थ्य जर पाहिलं तर विश्व माऊली ज्ञानोबारायांचं जे सामर्थ्य आहे तेच सामर्थ्य श्री संत तुलसीदासजी महाराजांचं होतं. एक दिवसाची घटना, तुलसीदासजी महाराज काशी क्षेत्रामध्ये गंगेवर स्नानाला निघाले. स्नानाला जात असताना गावातील कोणीतरी सद्ग्रहस्थ मरण पावला होता, त्याची अंत्ययात्रा निघाली होती आणि त्या काळामध्ये सती जाण्याची प्रथा होती. म्हणून त्या गेलेल्या व्यक्तीची पत्नी सुंदर वस्त्र परिधान करून, जशी काय एखादी नवरी नटलेली आहे अशी वस्त्र परिधान करून सती जाण्याकरता निघाली होती. सती जात असताना श्री संत तुलसीदासजी महाराज तिला दिसले आणि तुलसीदासजी महाराजांच्या चरणावर तिनं आपलं मस्तक टेकवलं आणि त्यांचं दर्शन घेतलं. तुलसीदासजी महाराजांनी सुद्धा अगदी अंतकरणातून तिला आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्याबरोबर आसपास असणारी लोक म्हणायला लागली, ओ तुलसीदासजी महाराज, तिच्या नवऱ्याची प्रेत यात्रा निघाली आहे आणि तुम्ही तिला आशीर्वाद देताय, अखंड सौभाग्यवती भव. मग जर आशीर्वाद दिलाय ना तर आता तिच्या नवऱ्याला जिवंत करून दाखवा. तुलसीदासजी महाराज सांगतात, अहो नियतीची जी काही नियम असतात त्याच्यामध्ये आपण बाधा करू नये. त्याचं आयुष्य तिथपर्यंत होतं, आपण त्याच्यामध्ये बाधा करू शकत नाही. पण महाराज, तुलसीदासजी महाराजांना लोक म्हणायला लागली, महाराज तुम्ही जर खरंच साधू आहात ना तर मग दाखवा तिच्या नवऱ्याला उठवून. लोकांना काय महाराज, लोक बसलेलीच असतात निंदा करायला, हे का नाही. एक जण मला म्हणे, तुम्ही खरंच महाराज आहे का? म्हणलं हो खरंच महाराज आहे का? मग धरा एवढी बिडी पिऊन दाखवा. बिडी पेल्यावर काय महाराज होत असतो का? लोक काही बोलतात महाराज. अहो कडक कपडे घातले ना माऊली आपण, लोक म्हणतात हा महाराज एवढे कडक, मग आम्ही काय कपडे घालू नाही का? ऊस खायला लागलो, ऊस एका ठिकाणी एक जण आला, हा ऊस, म्हणलं मग आम्ही भूस खायचं का? ऊस खाल्ला तरी लोक म्हणतात ऊस. तसं तुलसीदासजी महाराजांना म्हटले, खरंच महाराज आहात ना,
मग आता याला उठून दाखवा. तुळशीदासजी महाराजांनी सांगितलं ठीक आहे, सगळ्यांनी डोळे बंद करा. सर्वांनी डोळे बंद केले. तुळशीदासजी महाराजांनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू आज जर हे प्रेत उठून बसलं नाही ना तर लोक म्हणतील अरे हा तुळशीदास पाखंडी आहे, ढोंगी आहे, तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. देवा आज तुमचा चमत्कार दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि महाराज तुळशीदासजी महाराजांनी डोळे बंद केले आणि मोठ्यानं भगवंताचा जयघोष केला. जय श्रीराम. भगवंताचं आवाहन केल्याबरोबर चमत्कार घडला. हो, ते मेलेलं प्रेत त्यानं डोळे उघडले आणि खाड दिशी ते प्रेत उठून बसलं. पण ऐका ना, ते प्रेत उठून बसलं. हो, पण तुळशीदास आपल्याला सांगतोय डोळे बंद करा. नेमका हा करतो काय? म्हणून 2 जणांनी डोळे उघडे ठेवले होते. ज्यांनी डोळे उघडे ठेवले ना त्यांचे कायमचे डोळे गेले. दिसायला उघडे दिसत होते पण त्यांना समोर काहीच दिसत नव्हतं. महाराज तुळशीदासांचा चमत्कार. आणि तुळशीदासांनी मेलेलं प्रेत उठवलं. ही बातमी जेव्हा तिकडे दिल्लीला अकबर बादशाला कळाली, त्यानं एक त्याचा पठाण पाठवला, जा तुळशीदासाला माझा निरोप द्या की तुला बादशानं बोलावलंय. तो पठाण आला आणि तुळशीदासांना म्हणू लागला, तुळशीदास आमच्या बादशानं बोलावलंय. तुळशीदासजी महाराज त्या पठाणाला बोलू लागले, अरे कोण तुमचा बादशाह? अरे या तुळशीदासाचा फक्त एकच बादशाह आहे आणि त्याचं नाव आहे भगवान प्रभू रामचंद्र. त्याच्याशिवाय हा तुळशीदास कुणाचा ऐकत नाही. तो पठाण माघारी गेला आणि आपल्या बादशाला निरोप दिला. बादशाला राग आला आणि बादशानं काही सैन्य पाठवलं, जा तुळशीदासाला बंदी करून आणा. ती सगळी सेना काशीला आली. तुळशीदासाला साखळदंडानं बांधल्या गेलं. या समाजामध्ये दादा आजपर्यंत प्रत्येक समाजामध्ये संत झाले, पण त्या प्रत्येक समाजानं त्या संताला त्रास दिलाय. ये वही समाज है यीशु ख्रिस्त को फांस पर लटका दिया. ये वही समाज है महावीर के कानों में खिले ठोक दिए. ये वही समाज है जिस समाज में ज्ञानोबा राय तुकोबा राय जैसे महान संतों को गालियां मिली. ये वही समाज है मीरा को राजस्थान छोड़ना पड़ा और जहर पीना पड़ा. ये वही समाज है जिस समाज में जो संत हुआ समाज ने उसको बहुत गालियां दिए हैं. अनेकांनी त्रास दिला. हो, तुळशीदासजी महाराजांना सुद्धा त्या बादशहाच्या सैन्यानं साखळदंडानं बांधलं. तुळशीदासजी महाराजांना बादशाच्या दरबारामध्ये नेण्यात आलं आणि बादशानं तुळशीदासजी महाराजांना पाहिल्याबरोबर तुळशीदासजी महाराजांना बोलायला सुरुवात केली. ए तुळशीदास, तुला माहिती नाही बादशहाच्या समोर आल्यावर आपली मान खाली घालून झुकायचं असतं, मुजरा करायचा असतो, तुला माहिती नाही? तसा तुळशीदासजी महाराज कराडले. ए बादशाह, अरे हा तुळशीदास फक्त प्रभू श्रीरामाच्या पुढे मुजरा करतो, अन्य कुणाच्या पुढे हा तुळशीदास मुजरा करणार नाही. तुळशीदास जास्त बोलतोय का? तुझा चमत्कार ऐकलाय आम्ही. तू मेलेली प्रेत जिवंत करतो ना, मग आज मला तुझा चमत्कार दाखव. तुळशीदासजी महाराज सांगतात, बादशाह अरे चमत्कार दाखवणं हा आमचा स्थायी स्वभाव नाहीये. आम्हाला ना इलाजानं चमत्कार दाखवावे लागतात. अरे चमत्कार दाखवणं हा जर स्थायी स्वभाव असता संतांचा तर विश्व माऊली ज्ञानोबारांनी या नेवाशाच्या पैसखान मंदिरामध्ये त्याच वेळेला बोर्ड लावला असता, इथं सच्चिदानंद बाबासारखी मेलेली प्रेत उठवल्या जातील, प्रत्येक एकादशीला कार्यक्रम भरवला जाईल, लिहिलं असतं ज्ञानोबारांनी. तिथं आळ्याला लिहिलेलं असतं, इथं प्रत्येक एकादशीला रेडा बोलावल्या जाईल. आळंदीला लिहिलं असतं, भिंत चालवल्या जाईल. ज्ञानोबारांना अफाट समाज गोळा करता आला असता. पण चमत्कार दाखवणं हा संतांचा स्थायी स्वभाव नसतो. पण लोक संतांकडे बघत असताना चमत्काराच्या नजरेतून पाहतात. संतांकडे बघत असताना चमत्काराच्या नजरेतून पाहू नका. आचार विचाराची नजर सुद्धा आपल्याकडे ठेवा ना. हो, आचार विचार नाही बघा. आता साधूचा आचार आहे. तुम्हाला एखादा साधू वेगळा थोडा वागला का लोक त्याला नावं ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का?
रामकृष्ण परमहंस चालू प्रवचनातून उठून जायचे आणि भजे खाऊन यायचे. मग त्यांचं काय सामर्थ्य कमी झालं? नाही. आम्ही ज्या संस्थेत शिकलो तो स्वानंद सुख निवासी जोग महाराज तर कायम तपकीर ओढायची आणि ते कायम आपण जो सुटुड्याचा लाडू बनवतो ना ते लाडू खायचे. लोक म्हणायचे असे कसे साधू तपकीर ओढतात, लाडू खातात. त्यांनी ते ऐकलं आणि एक जणाला बोलावलं. जो बोलला त्याला म्हटले, का रे? अरे मी काजू बदाम खाल्ले तर तू म्हणतो जोग महाराज काजू बदाम खातात. मग काय आम्ही म्हशीच्या पुढचं आंबवण खाल्लं म्हणजे तुम्हाला साधू वाटावे का? साधूच्या आचारा विचाराकडे बघत नका जाऊ. साधूचा अधिकार वेगळा असतो. तुलसीदासजी महाराजांना सुद्धा त्या बादशहानं बंदीखान्यात टाकलं आणि सांगितलं, तुलसीदास नाही चमत्कार दाखवत तर तुम्हाला, मग बघू तुझा श्रीराम तुला वाचवायला येतो का? या तुलसीदासाला काल कोठडीमध्ये बंद करा, अन्नाचा कण देऊ नका. तुलसीदासजी महाराजांनी तिथंच बादशाला सांगितलं, हे बादशाह, अरे प्रभू श्रीराम मला वाचवायला येतो की नाही असं म्हणतोय ना? अरे हे फार छोटं काम आहे रे. हे छोटं काम करण्यासाठी प्रभू श्रीराम कशाला पाहिजे? अरे माझ्या प्रभू श्रीरामाचे अनन्य भक्त बजरंग बलीच हे छोटं काम करतील रे. तेच येतील, प्रभू श्रीरामांना कशाला त्रास देऊ? आणि तुलसीदासजी महाराजांना जेव्हा काल कोठडीमध्ये बंद करण्यात आलं, आता ऐका महत्वाचं चिंतन आहे. तुलसीदासजी महाराज काल कोठडीमध्ये बसतायत, अंधार आहे, पण त्यांनी आपली ज्ञान दृष्टी उघडलेली आहे. आणि त्या काल कोठडीमध्ये तुलसीदासजी महाराज अनेक चौपयाचं चिंतन करायला लागले. मुखानं चौपयाचं गायन करायची आणि जी चौपाई गायली ती चौपाई लिखाण करायची. ती चौपाई लिहित असताना तुलसीदासांच्या समोर एक वानर येऊन बसलं. त्यानं त्या सगळ्या चौपाया ऐकल्या. त्या काल कोठडीमध्ये रात्रीच्या रात्री तुलसीदासजी महाराजांनी 40 चौपाया लिहिल्या. किती? 40 चौपाया लिहून काढल्या. त्या 40 चौपाया दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नसून आपण जी हनुमान चालीसा म्हणतो ना, ही हनुमान चालीसा म्हणजेच त्या 40 चौपाया आहेत. तिथं तो ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे हनुमान चालीसा कुठं निर्माण झाली? ही काल कोठडीत जेलमध्ये बंदीखान्यात निर्माण झाली. भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा जेलमध्येच अवताराला आले. सावरकरांनी सुद्धा जेलमध्ये क्रांती केलेली आहे. अनेक घटना जेलमध्ये चांगल्या घडलेल्या आहेत. तुलसीदासांनी कारागृहात 40 चौपाया लिहिल्या. आणि ऐका ना राजा हो, त्या माकडानं सगळ्या चौपाया ऐकल्या हो. ते माकड दुसरं तिसरं कुणी नव्हतं, बजरंग बली स्वतःच तुलसीदासांच्या समोर बसलेले होते आणि 40 चौपाया अंतःकरणातून ऐकल्या. बजरंग बलीने अंतःकरणातून आपल्या सर्व वानर सेनेचं आवाहन केलं आणि त्या अकबराच्या सेनेमध्ये हजारो वानर राजदरबारामध्ये आली. महाराज, हजारो वानर आली. त्या राजदरबाराचा विध्वंस सुरू केला. सगळे पडदे फाडले, सैन्याला चावा घेऊ लागले. स्वतः बादशाह सुद्धा त्या वानरांचा हैदोस पाहून धूम ठोकून पळून गेला हो. एक पठाण बोलला, बादशाह, अरे आपल्याला तुलसीदासाची माफी मागावी लागेल, तरच ही सगळी वानरं शांत होतील, अन्यथा आपल्या नगरीचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. ती वानरं का आली होती माहितीये तिथं? याचं कारण आहे, जेव्हा लंकेमध्ये रावण मारला आणि हनुमंतरायानं सगळ्या वानर सेनेला सांगितलं, अशोक नावाची वाटिका आहे, तुम्हाला काय फळं खायची, मौज करायची आज करा, तुमच्यासाठी आज एन्जॉय करा. काय एन्जॉय करायचा? आपणही तेच करतो ना. जेव्हा निवडणुकीच्या वेळेस नारळ फोडायचा असतो तेव्हा उमेदवार नारळ फोडायला कुठं जातो? मंदिरात जातो. आणि निवडून आल्यावर कुठं जातो? मंदिरातच जातो ना, का मदिरात जातो? एन्जॉय असतो प्रत्येकाचा. तसं या वानरांना सांगितलं एन्जॉय करा. ही वानर एन्जॉय करायला गेली हो. पण त्या अशोक वाटिकेच्या आनंदापासून 1000-2000 वानर
अलिप्त राहिली होती, त्यांना जाता आलं नाही. ती नाराज झाली, बजरंग बलीला म्हणू लागली, हे हनुमंतराय, आम्हाला फळं खायला मिळाली नाही, आम्हाला आनंद घ्यायला मिळाले नाही, त्या अशोक वाटिकेचा आनंद आम्हालाही घ्यायचा होता. पण हनुमंतरायांनी त्यांना सांगितलं, एक काम करा, जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी तुम्हाला नक्की निमंत्रण देईल. तुलसीदासजी महाराजांची पूजा केली, क्षमा मागितली, हे तुलसीदासजी महाराज मला क्षमा करा. तुलसीदासजी महाराज म्हणतात, बादशाह, अरे तुला क्षमा करणारा मी कोण? मी त्या प्रभू रामचंद्राचा एक दास आहे, ते प्रभू रामचंद्रच तुला क्षमा करतील. आणि मग बादशहाने तुलसीदासजी महाराजांना मथुरेमध्ये नेऊन पोहोच केलं आणि तुलसीदासजी महाराज मथुरेमध्ये राहू लागले. मी का सांगितला तुम्हाला हा प्रसंग? हनुमंतराय भक्तावर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा हनुमंतराय नक्की आलेले आहेत महाराज, नक्की आलेले आहेत. हनुमंतरायाचा प्रभू रामचंद्राच्या सगळ्या उपक्रमामध्ये, योजनेमध्ये अगदी सिंहाचा वाटा आहे, सिंहाचा. प्रभू रामचंद्राच्या विवाहाच्या वेळेला सुद्धा हनुमंतराय तिथं होते. प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला तेव्हा सुद्धा भगवान गारुडी होऊन आले होते. त्या गारुड्या बरोबर जे माकड होतं ना, ते बजरंगबली हनुमंतरायच होते तिथं. भगवंतानं पाहिलं ते खेळायला माकड मागितलं, तेव्हापासून जवळ राहिलेले होते. नंतर प्रभू रामचंद्रांपासून दूर गेलेले आहेत. जेव्हा प्रभू रामचंद्रांचा विवाह सीता माते बरोबर ठरला, प्रभू रामचंद्रांचा विवाह ठरल्याबरोबर विश्वामित्र महाराज जनकजीला सांगतायत, जनकजी, तुमची सीता ही मुलगी आहे, आणखी तुमच्या दरबारामध्ये 3 मुली आहेत. कारण 4 मुली आहेत, त्या 4 मुली 4 भावंडांना दिल्या. त्या जनकाच्या नव्हत्या, भलं जनकाच्या 2च. आता जनक हे कोणाचे वडील आहेत? सीता मातेची. आणखी ऐकून ठेवा, जनक हे नाव नाहीये, जनक ही पदवी आहे. जनक हे जनकपुरीचं म्हणजे अर्थात सीता मातेच्या आई वडिलांचं एक खानदानी लेबल आहे, लेबल. जनक हे नाव नाहीये. जनक राजाचं खरं नाव होतं शिरध्वज आणि जनकाच्या भावाचं नाव होतं कुशध्वज. जनकाला 2 मुली आहेत, एक सीता, दुसरी उर्मिला. आणि कुशध्वजाला मुली आहेत मांडवी आणि श्रुतकीर्ती. या 4ही मुलींचे विवाह 4ही भावंडांबरोबर झाले. आणि आपल्याकडे प्रथा आहे बघा, कधी कधी मांग भरवण्याची प्रथा आहे ना. मांग भरवणं म्हणजे काय? मांग भरवत असताना त्या पतीने आपल्या पत्नीला शब्द द्यायचा असतो, अगं तू माझ्या करता स्वतःच्या आईच्या कुळाचा त्याग करते, स्वतःच्या वडिलांच्या कुळाचा त्याग करते आणि आज आमच्याकडे येते ना, मग काळजी करू नको, तुझ्या आयुष्यामध्ये तुझी जी काही मांग असेल ती सगळी मांग मी पूर्ण करील. म्हणून असं बोलून ती मांग भरवायची असते. मांग भरवण्याचा कार्यक्रम झाला. आणखी एक कार्यक्रम असतो आपल्याकडे, ऐकणं माहिती नाही. सासऱ्यानं जावयाच्या पुढे बसायचं असतं, जावयाला काहीतरी गोडधोड खाऊ घालायचं असतं. आहे का आपल्याकडे ती प्रथा? नाही का? रामप्रभूच्या समोर जनकजी महाराज बसले आणि रामप्रभूच्या मुखामध्ये गोड घास घातला. पण गोड घास सासऱ्यानं घातल्यानंतर जावयानं सासऱ्याकडे काहीतरी मागणं मागायचं असतं. मग रामप्रभूला मागणं मागण्याची वेळ आली आणि रामप्रभूने मागणं काय मागितलं माहितीये? हे जनक महाराज, मी तुमचा जावई झालोय आणि जावई या नात्यानं तुमच्याकडे ही मागणी करतो की जसं तुम्ही तुमच्या 4 मुली आम्हाला दिल्या, आम्हा 4 भावंडांना दिल्या, तसं आमची विनंती एवढीच आहे, इथून पुढे तुमच्या या जनकपुरीमध्ये जेवढ्या मुली जन्माला येतील ना, त्या सगळ्या मुली तुम्ही आमच्या अयोध्येतल्याच पोरांना द्यायच्या, कुणाला द्यायच्या नाही. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे जेवढ्या मुली जनकपुरीच्या दिल्या त्या सगळ्या मुली अयोध्येला दिल्यात. म्हणजे अयोध्येतून बरेच वऱ्हाड जनकपुरीला गेलेले आहेत. बर, जनकपुरी कुठं आहे? जनकपुरी म्हणजे दुसऱ्या देशात आहे, नेपाळ देश आहे तो. म्हणजे त्यावेळेला भारताचं वऱ्हाड महिन्याला नेपाळला जात असेल मला वाटतं. अनेक मुलींचे विवाह तिथं झालेले आहेत. आता ती प्रथा नंतर बंद केली, तो भाग सोडून द्या. पण त्यावेळेला ही प्रथा अवलंबवली होती प्रभू रामचंद्रांच्या बोलण्यामुळे. म्हणून जीवनामध्ये जगत असताना प्रभू रामचंद्रांनी आपलं जीवन जसं आदर्शमय जगले
तसं आपण आदर्शमय जीवन जगावं. हनुमंतरायानं जी नम्रता जीवनामध्ये ठेवली ती नम्रता आपणही ठेवावी ना महाराज. आपल्याकडे पाहिजे, पण आपण नम्रता तर ठेवत नाही, परंतु अहंकाराने मदमस्त होतो. कुणाला सत्तेचा अहंकार, कुणाला संपत्तीचा अहंकार आहे, हे का नाही. अहंकार बाजूला ठेवा, बाजूला ठेवून जगा. हनुमंतराय अहंकार बाजूला ठेवून जगतायत. नम्र स्वभाव आहे. काही लोक इतके अहंकाराने मदमस्त झालेली आहेत महाराज. एका कवीनं असं म्हटलंय, एक दिन चले थे घूमने मन में भरे अरमान थे, एक तरफ झाड़ियाँ थी, एक तरफ शमशान थे, लगी जो ठोकर हड्डी को तो हड्डी के ये बयान थे, चलने वाले जरा संभल के चल, अरे हम भी तो कभी इंसान थे. हे चालणाऱ्या अहंकाराच्या मदमस्तीमध्ये चालू नको, जरा व्यवस्थित चाल. अरे आम्ही सुद्धा माणसंच होतो रे, पण बघ अहंकाराने वागलो, आमची हाडं झाली हाडं. त्याची ठोकर त्या हाडाला लागली होती महाराज. म्हणून नम्रतेनं जीवन जगावं. आपल्याला पुढचा प्रसंग बघायचा आणि आपण लगेच थांबणार आहोत, झाकी दर्शन घेणार आहोत. ऐका, ज्या वेळेला प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी महाराज आणि सीता मैया यांना कैकई मातेने वनवास मागितला. आता तो वनवास कैकईने मागितलाच नव्हता, आपल्याकडे वेळ नाही सांगायला. प्रभू रामचंद्रांनीच कैकईला सांगितलं होतं. आणि मग प्रभू रामचंद्र वनवासाला जातायत. ऋषमुख पर्वताच्या जवळ गेल्याच्या नंतर सुग्रीवजी महाराज पाहतायत आणि त्यांना वाटतं वालीनं पाठवलेला कुणी हस्तक आहे. म्हणून हनुमंतरायाला सांगतात, हनुमान जा बरं बघून ये. जर कुणी वालीले पाठवलेले हस्तक असतील, राक्षस असतील, तर त्यांना पळवून लाव. आणि म्हणून हनुमंतराय त्यांची परीक्षा घेण्याकरता जात आहेत. एका झाडावर बसतायत बाल वानराचं रूप घेऊन. त्या झाडावर बसलेले असताना अचानक प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेले आहेत. सीता मातेचं रावण अपहरण करून घेऊन गेलेला आहे. आणि ज्या वेळेला रामप्रभूने झोपलेल्या अवस्थेत झाडावर पाहिलं तर रामप्रभूंना त्या बजरंग बलीची कौपीन दिसली. ती सुवर्ण कौपीन होती. आता ती सुवर्ण कौपीन बजरंग बलीला जन्मताच मिळालेली आहे. बजरंग बलीनं विचारलं होतं अंजनी मातेला, माते मला जन्मताच ही सुवर्ण कौपीन कशी काय आहे? त्यावेळेला अंजनी मातेनं सांगितलं होतं, हनुमान लक्षात ठेव बाळा, ही सुवर्ण कौपीन कुणाला दिसत नाहीये, पण ज्याला कुणाला ही तुझी सुवर्ण कौपीन दिसेल समजून जा तोच तुझा स्वामी आहे. आणि प्रभू रामचंद्रांना झोपलेल्या अवस्थेत झाडाकडे पाहिलं तर ती सुवर्ण कौपीन दिसली. लक्ष्मणजीला सांगतात, लक्ष्मणा अरे बघ त्या वानराने काय सुंदर सुवर्ण कौपीन परिधान केलेली आहे. हनुमंतरायांना आश्चर्याचा धक्का बसला. अरे हे वनवासी माणसं वल्कल वस्त्र परिधान केलेले आणि हे माझे स्वामी कशी काय होऊ शकतात? यांची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून एका ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि रामप्रभूंच्या समोर गेले. रामप्रभूंच्या समोर गेल्यानंतर महाराज वाल्मिकी रामायणात असा उल्लेख आलेला आहे, हनुमंतराय प्रभू रामचंद्रांबरोबर संस्कृत भाषेत बोलले होते. कारण ते ज्ञानीनाम अग्रगण्यम आहेत. नुसते ज्ञानी नाही, ज्ञानामध्ये सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहेत. अनेक भाषा हनुमंतरायांना अवगत होत्या. संस्कृत मध्ये हनुमंतरायांनी ज्यावेळेला संभाषण केलं त्यावेळेला प्रभू रामचंद्र सुद्धा सुग्रीवाला म्हटले होते, सुग्रीवा अरे हे वानर काय, हे ब्राह्मण काय सामान्य दिसत नाही, हे ब्राह्मण फार विद्वान दिसत आहेत. आणि त्यावेळेला ब्राह्मणाने विचारलं, आपण कोण आहात, या वनामध्ये काय करताय? तुमच्या रूपावरनं तर तुम्ही क्षत्रिय वाटता, तुम्ही कोणी राजकुमार आहात का, किंवा भगवंताचा कोणी अवतार आहात का? या संकटात सापडलेल्या जगाला सन्मार्गाला लावण्याचं काम करण्याकरिता अवताराला आलात असं वाटतंय. त्यावेळेला मात्र प्रभू रामचंद्रांनी आपला स्वतःचा परिचय दिला की आम्ही दशरथ आणि कौशल्यची मुलं आहोत.
आम्ही आमच्या आईच्या सांगण्यावरून वनवासाला निघालेलो आहोत, पण जात असताना माझ्या पत्नीचं कोणीतरी अपहरण करून घेऊन गेलंय आणि म्हणून आम्ही आमच्या पत्नीला शोधण्याकरिता निघालोय. रामप्रभू सांगतायत त्यावेळेला हनुमंतरायांना रामप्रभूची ओळख होते आणि हनुमंतराय रामप्रभूंना साष्टांग दंडवत घालतायत, आपलं रूप प्रगट करतायत आणि बजरंग बलीचं रूप प्रगट झालं ते अप्रतिम रूप होतं महाराज. ते रूप कसं आहे थोड्याच वेळात आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत आपल्या सर्वांनी हात अगदी उंच करायचे आणि टाळी वाजून भगवंताचं भजन करायचं. आपण झाकी दर्शन करून आजच्या सेवेला आजच्या कथेला पूर्ण विराम देणार आहोत महाराज. ज्योति जला दे आएगा 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 मेरे सीरा दे आएगा मेरे सीरा दिल से बुला दे सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहा. सर्वांनी हाला.
आपल्याला हनुमंतराय बघताय सर्वांनी नाचा आएगा आएगा आएंगे मेरे तेरा दिल से बुला के दे आएंगे मेरे तेरा दिल से बुला के दे किस्मत के तारे जिसके हाथ है एक लक्ष असू द्या भजनाचा शब्द ऐका किस्मत के ताले खोलना किस्मत के ताले खोलना राम जी के हात है ज्याला नशिबाची चावी उघडायची असेल कशाची बँकेची नाही नशिबाची चावी उघडायची असेल त्यांनी वर हात करा वर सगळ्यांनी अगदी आनंदाने आनंद घ्यायचा आहे चारच आनंद आहे मग तुमच्या नशिबाची चावी जर तुम्हाला उघडायची मग तुम्ही बँकेच्या बाहेर का बसले तुम्हाला बँकेत जावंच लागेल ना मग आता तुम्ही बँकेत आले मग बँकेत आल्यानंतर तुम्ही शांत उभं राहणार नाही तुम्हाला चेक आणणे सह्या करणे ते करावंच लागतं ना तुम्ही सगळे पैसेवाले माणसे पैसे काढणारे टाकणारे मग वर हात करा वर वर सगळ्यांनी हात वर करायचे सगळ्यांनी हालायचे सगळ्यांनी तेरे कटाना पल भर की बात है ओ खुशियों से झोली भर देगा खुशियों से झोली भर देगा जरा झोली फैला दे आएंगे 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 मेरे तेरा दिल से बुला के दे आएंगे मेरे तेरा दिल से बुला के दे दीवाना
ते हजारो लाखो वानर एकत्रित करतील आणि तुम्हाला तुमच्या पत्नीला शोधण्याकरिता मदत करतील. भगवान परमात्मा सांगतात, अरे पण ऋषमुख पर्वतावर जायचं कसं? आणि मग भगवान परमात्म्याला हनुमंतराय आपल्या खांद्यावर बसवतायत, लक्ष्मणजीला बसवतायत आणि जय श्रीराम म्हणून उड्डाण करतायत. उड्डाण केल्याबरोबर ऋषमुख पर्वतावर हनुमंतरायाचा प्रवास सुरू होतो. थोड्याच वेळामध्ये ऋषमुख पर्वतावर हनुमंतराय येऊन पोहोचतायत आणि ऋषमुख पर्वतावर आल्यानंतर ऋषमुख पर्वतावर सुग्रीवजी महाराज विराजमान आहेत. सुग्रीवजी महाराजांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सुग्रीवजी महाराजांना विनंती आहे, आपणही स्टेजवर विराजमान व्हावं. तुम्हाला पात्र चांगली वाटली नाही का? टाळ्या वाजवा बरं त्यांच्यासाठी. आणि आता मात्र बजरंगबली हनुमंतराय प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी यांना घेऊन सुग्रीवजी महाराजांकडे येत आहेत. चला प्रभू रामचंद्रांचं आणि लक्ष्मणजी महाराजांचं आगमन या प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजींचं स्वागत करूया. या जगाच्या मालक, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान जगदीश्वर राम रूपाने अवताराला आले आणि त्यांच्या धर्मपत्नीचं अपहरण रावणानं केलंय आणि त्या सीतामातेच्या शोधाकरिता आता हनुमंतराय रामप्रभूंची आणि सुग्रीवांची मैत्री करून देणार आहे. तो प्रसंग या ठिकाणी आपण थोड्या वेळामध्ये बघणार आहोत. रामप्रभूला आणि ऋषमुख पर्वतावर आता प्रभू रामचंद्रांचं आगमन होत आहे आणि हनुमंतराय सुग्रीवाबरोबर रामप्रभूची ओळख करून देत आहेत की देवा, हे सुग्रीवजी महाराज आहेत. सुग्रीवजी महाराजांनी प्रभू रामचंद्रांना पाहिलं. या बरे श्रोते मंडळी, खाली बसा. खाली बसून आनंद भरपूर मिळतो. सर्वांना विनंती, खाली बसा, खाली बसा सर्व. या पुढे इकडे या. त्यांना पुढे घ्या. महाराजांना सांगतायत की हे सुग्रीवजी महाराज हे अयोध्येचे राजे रामप्रभू आहेत. अयोध्येचेच नाही तर संपूर्ण भूमंडलाचे राजे आहेत आणि त्यांच्या धर्मपत्नीचं कोणीतरी अपहरण करून नेलेलं आहे आणि आपल्या सीता मातेच्या शुद्धीकरिता ते या वनामध्ये वनवन भटकत आहेत.
आपण त्यांच्याशी मैत्री करावी आणि मैत्री करून त्यांना सीता मातेच्या शुद्धीकरिता सहकार्य केलं पाहिजे. आणि त्यावेळेला रामप्रभूचा हात सुग्रीवजी महाराज आपल्या हातामध्ये घेत आहेत. हनुमंतराय त्यांचं दोघांचं मिलन करून देत आहेत. पण मिलन करून देत असताना सांगतायत की सुग्रीवजी महाराज, हातात हात देऊन जो केला जातो तो करार होत असतो आणि संस्कारानं जो संपन्न होतो त्याला मैत्री संस्कार, त्याला सोहळा म्हणतात. नियम असा आहे, करार कधीही मोडता येतो. जो संस्कार झालेला असतो तो संस्कार कधी मोडता येत नाही. आपला मित्र अवगुणी जरी असेल तरी त्या दोषासहित त्या मित्राचा स्वीकार करणं तो संस्काराने केला जातो. म्हणून आज आपण या ठिकाणी सुद्धा संस्कार करूया. करार बाजूला, हातातले हात बाजूला केले आणि आपण संस्कार सोहळा करणार आहोत. मग कसा करायचा? तर सुग्रीव महाराज पाठीमागे उभे आहेत, रामप्रभू समोर उभे आहेत आणि मध्ये अग्निकुंड प्रज्वलित केला आणि त्या अग्निकुंडाला सुग्रीवजी महाराज आणि रामप्रभूंना घेऊन हनुमंतरायानं प्रदक्षिणा मारलेली आहे. ती प्रदक्षिणा मारल्याच्या नंतर अग्नीच्या साक्षीने हनुमंतरायांनी सुग्रीवजी महाराज आणि रामप्रभूंचं मित्रत्व करून दिलेला आहे. मग हा करार नाहीये, हा संस्कार आहे. ध्यानात ठेवा. करार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. करार नुसतं 2-3 वेळेला बोललं का करार मोडून जात असतो. पण संस्कार जो होतो अग्नीच्या साक्षीने तो मित्रतेचा होतो. मग ते अवगुण जरी असतील मित्राकडे, त्या दोषासहित मित्राचा स्वीकार करायचं. रामायणात वाल्मिकजी महाराज म्हणतात, मित्रतेचं पहिलं लक्षण आहे घेण्या देण्यामध्ये वाद नसला पाहिजे. हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे. तुम्ही ऐकताय ना सगळे? मित्रतेचं पहिलं लक्षण घेण्या देण्यामध्ये वाद नसला पाहिजे. मित्रांना असं कधीच नाही म्हणायचं का मी पाजवे मग असतो कॉफी कॉफी, दुसऱ्यांना का अर्थ घेऊ त्याचा. रोज आपणच पाजायची कॉफी त्याला. मित्रतेचं पहिलं लक्षण घेण्या देण्यामध्ये वाद नसला पाहिजे. आणि शास्त्र सांगतंय, राजा कंजूस नसावा, स्त्री उलटी नसावी आणि मित्र कपटी नसावा. का? कारण कंजूस राजा, उलटी स्त्री आणि कपटी मित्र हे नेहमी आत्महत्येला कारण ठरत असतात. म्हणून ही जी मित्रता आहे ना, ही मित्रता कपटीपणाची नाहीये, अगदी अंतःकरणातून मित्रत्व यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्या मित्रत्वाची आज प्रचिती आपल्याला करून देत आहेत. याच्यातून आपण आदर्श घ्यायचा. आपणही एखाद्याला सहकार्य करायचं, मित्रता करायची ना दादा, मग त्याच्या दोषाचा विचार नाही करायचा. कर्णाने दुर्योधनाची मैत्री केली, दुर्योधनाच्या द्वेषाचा विचार नाही केला. त्याच्यामध्ये काय दोष आहे ते नाही पाहिलं, दोषासहित स्वीकार केला. मरेपर्यंत दुर्योधनाच्याच बाजूने लढला, शेवटी प्राण दिला, पण मित्रतेला जागला. त्याला मित्रता म्हणतात. तशी आज रामप्रभूची आणि सुग्रीवजी महाराजांची मित्रता हनुमंतरायांच्या साक्षीने, अग्नीच्या साक्षीने या ठिकाणी पार पडत आहे आणि ती पार पडलेली आहे. आपण अगदी थोड्याच वेळामध्ये भजन करून आजच्या सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. बसरे पहले मेरा यार है, मेरे मन का राम तो दिलदार है. बलकल बसरे पहले मेरा यार है, मेरे मन का राम तो दिलदार है.
मनमोहन मैं तेरा दीवाना गाँव में सब यही तराना राम तूने तूने वासवार है राम तूने तूने वासवार है मेरे मन का राम तूने गाना बरकत से तेरे प्यार है मेरे मन का राम तूने गाना तू मेरा मैं तेरा प्यार ये जीवन तेरे सहारे ये जीवन तेरे सहारे ये जीवन तेरे सहारे तू मेरा मैं तेरा प्यार ये जीवन तेरे सहारे ये जीवन तेरे सहारे ये जीवन तेरे सहारे तेरे हाथ जीवन की तलवार है तेरे हाथ जीवन की तलवार है मेरे मन का मोहन सुंदरदार अरे अपने माला मेरे हार मेरे मन का मोहन सुंदरदार 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 भगवान की बजरंग बली हनुमान की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज की बोले रे भाई सब संतन की अपने अपने माता पिता की आज के आनंद की आदरणीय मनोज भाऊ पारखे आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्रमंडळी, अगदी अंतकरणातून मित्रता निभावणारी सर्व मित्र एकत्र आले आणि आपल्यासाठी ही संपूर्ण पर्वणी त्यांनी आयोजित केलेली आहे. म्हणून श्री संत तुकाराम महाराज संस्थान, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान, सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रम या देवस्थानांकडून या पसायदान प्रतिष्ठानच्या उपक्रमाला खूप खूप धन्यवाद. आपण असेच उपक्रम दरवर्षी करावे आणि या निवासकारांना ही कथारूपी गंगा दरवर्षी ऐकायला मिळावी. दरवर्षी वेगवेगळ्या कथा आपण सादर कराव्यात अशी तुम्हाला विनंती आहे. पसायदान प्रतिष्ठानला पुन्हा एकदा धन्यवाद. संपूर्ण मनोज भाऊंच्या मित्रमंडळींनाही लाख लाख शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण आरतीला आरंभ करणार आहोत. मन में बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो मेरा तेरी आरती, उतारो मेरा तेरी आरती। बसा कर तेरी मूर्ति, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो तुम्हारी आरती, उतारो तुम्हारी आरती। गाड़ी वापस करवाना। करुण करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, गौर पसीनाओ मेरी तार दो भगवान। करुण करो कष्ट हरो ज्ञान दो भगवान, गौर पसीनाओ मेरी तार दो भगवान। दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा
लगी दया की भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो में हनुमंत तुम्हारी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारो में हनुमंत तुम्हारी आरती। जिंदगी में ही सोचो भगवान, जिंदगी जब तेरे नाम कर दे हर पल। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, इसका है तुझपुरा संसार की। उतारो में हनुमंत तुम्हारी आरती, तेरी मूर्ति, उतारो में हनुमंत तुम्हारी आरती। वेद तेरी महिमा गाए चंद्र करे ध्यान, नारद गान करे तेरे राधा। वेद तेरी महिमा गाए चंद्र करे ध्यान, नारद गान करे तेरे भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। रात रात तुलसी तेरी गाए आरती, बसा कर तेरी होली, उतारो है हनुमान तुम्हारी आरती। बसा कर तेरी मूर्ति, उतारो है हनुमंत तुम्हारी आरती, उतारो है हनुमंत तुम्हारी आरती, उतारो है हनुमंत तुम्हारी आरती। हरे लोटांगन बंदीन चरण, उड़ान पाहिन रूप सुखे, प्रेमी आलिंगन करन बोध, हरे हरे माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा, त्वमेव वेदांत त्वमेव, त्वमेव सर्वं ममेव देव। जय नमो सामर से प्रियतम मुझे मनो तुझे समा, भक्तिधाम केशव राम नारायण कृष्ण माधव वासुदेव, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे प्रभु रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली हनुमान की जय। आदरणीय माऊली भाऊ पेशे यांना विनंती आहे, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे।